सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आम्हा फॅन बंद माडू सावकाश आले. यस गुड. मी आपला DGK सर अक्कलकोट. जूनमध्ये होणारी नेट परीक्षा, या परीक्षातील पेपर क्रमांक 1 टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या विषयातील जो 10वा युनिट आहे हायर एज्युकेशनमध्ये येणारा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, एक 200 कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे. ओके, आता हा 20वा कन्सेप्ट आहे. आता 20वा कन्सेप्ट असा आहे की द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम इज रिलेटेड टू सेल्फ ट्रान्सेंडन्स. सेल्फ ट्रान्सेंडन्स मीन्स द एक्सपेन्शन ऑफ पर्सनल बाउंडरीज. ह्याचा अर्थ काय? द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम, व्हॅल्यू म्हणजे मौल्य, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण स्वातंत्र्य दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तींना आपण स्वातंत्र्य दिला पाहिजे. म्हणजे विचार करण्याची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती करण्याची स्वातंत्र्य, म्हणजे फ्रीडम. ही शुड थिंक हिमसेल्फ, ही शुड डू हिमसेल्फ. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्या स्वातंत्र्यापासून इतरांना त्रास होऊ नये अशी स्वातंत्र्य प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण दिला पाहिजे. आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर काय होतो, त्या स्वातंत्र्याचा फायदा त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना सेल्फ ट्रान्सेंडन्ससाठी होत असतो. सेल्फ ट्रान्सेंडन्स मीन्स व्हॉट? सेल्फ मीन्स स्वतः, ट्रान्सेंडन्स मीन्स पलीकडे, स्वतःच्या पलीकडे विचार करणे, स्वतःच्या विचाराच्या पलीकडे विचार करणे. ह्याचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्ती एक बाउंड्री लाईनमध्ये तो वावरत असतो. म्हणजे मला एवढंच काम करायचं आहे, मला ह्या लोकांसंबंधी बोलायचं आहे, मला ह्यांच्याशी व्यवहार करायचा आहे, मी हेच काम करणार. म्हणजे आपण हे भौतिक सुविधामध्ये विचार करतो. परंतु सेल्फ ट्रान्सेंडन्स मीन्स वी शुड थिंक बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. इट इज रिलेटेड टू मेटाफिजिक्स. म्हणजे आपल्याला न दिसणाऱ्या काही गोष्टी, अशा गोष्टीबद्दल आपण चर्चा केला पाहिजे, अशा गोष्टीबद्दल आपण शोध घेतला पाहिजे, अशा गोष्टीबद्दल आपण विचार केला पाहिजे. आता आपण आपलं मरण झाल्यानंतर आपलं प्राण कुठे जातात, कुठे राहतात आपलं प्राण? आपण जन्माच्या पूर्वी आपण कुठे होतो? पूर्वी जन्म काय होता? देव आहे का? देव असेल तर कुठे आहेत? देवाचा आकार काय आहे? किंवा या भौतिक, या निसर्गाबद्दल डीपमध्ये विचार करणे. असे जे विचार आपण करतो त्यावेळी नवीन नवीन संशोधन आपण काढू शकतो. सेल्फ ट्रान्सेंडन्स, टू थिंक बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. म्हणजे प्रत्येक व्यक्तींना फ्रीडम दिल्यानंतर अशी गोष्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 21वा कन्सेप्ट आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांनी काही नवीन एज्युकेशनल बॉडीज, काही नवीन बॉडीज एस्टॅब्लिश करण्याचं कामं ते करणार आहेत. आता नवीन कोणकोणते संस्था ते स्थापन करणार आहे तर SSA, सर्व शिक्षा अभियान, त्याच्यानंतर पराख आणि त्याच्यानंतर IITI, हे 3 संस्था आता हे NEP द्वारे स्थापन होणार आहे. सर्व शिक्षा अभियान हे ऑलरेडी स्थापन झालेले आहे. सर्व शिक्षा अभियान हे ऑलरेडी आपल्या देशात पंतप्रधान वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ही एक प्रोग्राम सुरू झाली होती. या सर्व शिक्षा अभियानामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी ही काम करण्यात आलेलं आहे. मुलांना वयाच्या 6 to 14 या एजमधील प्रत्येक मुलांना कंपल्सरी फ्रीमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मुलं शाळेला जायला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेतलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांचा राईट टू एज्युकेशन आहे. प्रत्येक मुलांचा हा फंडामेंटल राईट्स आहे. अशी एक योजना या सर्व शिक्षा अभियानापासून सुरू झालेल्या आहेत. तर प्रत्येक मुलांना, बालकांना 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची कामं संविधानाच्या 86th अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स, संविधानाच्या 86वा एक दुरुस्तीप्रमाणे ही एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये संविधानाच्या 82A हे जे आर्टिकल आहे, 82A हे आर्टिकल प्रत्येक मुलांना राईट टू एज्युकेशनचा फंडामेंटल राईटमध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत. आणि ही जी योजना आहे, ह्या योजना युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे
सार्वत्रिकरण, मुलांना म्हणजे सार्वत्रिकरण, प्रत्येक मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हे प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिलाच पाहिजे, ही त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 2018मध्ये ही योजना रद्द करून ही योजना दुसऱ्या योजनामध्ये समाविष्ट करण्यात आलं. इट इज मर्ज्ड इन नॅशनल एज्युकेशन मिशन. बट आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी, आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, ह्याच्यामध्ये सर्व शिक्षा अभियान पुन्हा ते सुरू करणार आहे, परंतु त्याचं नाव त्यांनी बदललेलं आहे, समग्र शिक्षा. समग्र शिक्षा ही योजनामध्ये एकूण 3 योजना सामील होणार आहे. एक आहे सर्व शिक्षा अभियान आणि दुसरा आहे RMSA, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जे हायस्कूल विद्यार्थ्यासाठी, माध्यमिक विद्यार्थ्यासाठी ही योजना आहे. आणि तिसरी योजना आहे टीचर एज्युकेशन, जे DED करणार आहे, BEd करणार आहे, असे टीचर एज्युकेशनसाठीचा हा योजना. हे तिन्ही योजना एकत्रित आणून समग्र शिक्षा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पराख, PARAKH, पराख. P म्हणजे परफॉर्मन्स, तुमचा कार्यक्षमता, तुम्ही कसं परफॉर्मन्स करता ते चेक करणार आहे. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. प्रत्येक विद्यार्थ्यांचा, प्रत्येक शाळांचा, प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी ही एक नवीन संस्था उभारणार आहे. ही संस्था देशातील परीक्षा विभागावरील, म्हणजे इट इज गोइंग टू असेस द एक्झामिनेशन क्वालिटी ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन्स. आपल्या शालेय स्तरापासून पूर्ण शिक्षण संस्थावर नियंत्रण करण्याची ही पराख, एक्झामिनेशनचं असेसमेंट करण्यासाठी ही पराख संस्था स्थापन होणार आहे. ओके, हे त्याचं फुल फॉर्म कृपया लक्षात ठेवा, पेपरला फुल फॉर्म विचारतात. त्याच्यानंतर IITI, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन, ही एक संस्था आता उभारणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन म्हणजे आता आपलं भारत देशात अनेक भाषा, भारत देश म्हणजे संविधानाने मान्य केलेल्या 22 भाषा आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक भाषा आपल्या देशात आपण बोलतो. ओके, आणि प्रत्येक भाषा प्रत्येक व्यक्तींना कळत नाही आणि प्रत्येक भाषेतील जो क्वालिटी आहे, व्हॅल्यूज आहे, तो इतर भाषेतील विद्यार्थ्यांना, इतर भाषेतील लोकांना ते कळत नाही. मग ते प्रत्येक लोकांना कळायला पाहिजे म्हणून शासनाने एक आयोग तयार करणार आहे. ह्या आयोगांचा प्रमुख काम म्हणजे ट्रान्सलेशन करणे, भाषांतर करणे. आता बघा, मराठीतील संत साहित्य जे अभंग आहे, ते अभंग कन्नडच्या लोकांना माहिती नाही, तेलुगूच्या लोकांना माहिती नाही. मग ते मराठीमधलं सगळं ट्रान्सलेशन कन्नड भाषेत कन्वर्ट केल्यानंतर कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना, कर्नाटकातील लोकांना ते अभंगाचं महत्त्व त्यांना समजून येणार आहे. किंवा कर्नाटकातील जो 12व्या शतमानामध्ये संत चळवळ सुरू झालेत, महात्मा बसवेश्वरांच्या कालावधीमध्ये त्यांनी वचनाज लिहिलेले आहेत. म्हणजे ते वचना मराठी लोकांना माहिती नाही. मग कन्नडचे वचनं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केल्यानंतर मराठी लोकांना कन्नड साहित्याबद्दल एक आदर आणि त्याचं मौल्य ह्या लोकांना कळेल. तिरुवल्लूर म्हणून एक तामिळनाडूमधला एक संत श्रेष्ठ आहे, त्यांनी तिथं माहिती लिहिलेलं आहे. मग त्यांचा तो तमिळमधला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणे, असं ट्रान्सलेशन करण्याचं कामं शासनद्वारे आता होणार आहे. ह्याच्यासाठी ही संस्था उभारणार आहे. ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनचा अर्थ अनेक अर्थ. ओके, इवन इतर देशातील माहिती आपल्या देशात घेणे किंवा आपलं भारत देशातील माहिती इतर देशातील लोकांना सांगण्यासाठी हे ट्रान्सलेशनची कामं इंटरनॅशनल लेवलवरती हे आता काम होणार आहे. थँक्यू सो मच. ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, आपण लक्षात ठेवा, नोटबुकमध्ये लिहून काढा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.